हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आजची रेसिपी अगदी सोपी, झटपट आणि माझ्या घरातली फेवरेट अशी टी टाईम रेसिपी आहे आणि नक्कीच तुमच्या घरातली ही टी टाईम फेवरेट रेसिपी होईल. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे मी 1.5 चपाती घेतलेली आहे आणि चपाती आपण अशा पद्धतीने रोल करून छान कट करून घेऊया. तुम्ही हवं असल्यास सीझरने किंवा चाकूनेही हे अशा पद्धतीने नूडल्स सारखी ही चपाती आपल्याला कापून घ्यायची आहे. चपाती उरली की आपण नेहमीच विचार करतो, की आता या चपातीचं करायचं काय? चपातीचा चुरमा, चपाती नूडल्स ह्या गोष्टी तर नेहमीच होतात. पण ही अशी युनिक आणि झटपट होणारी, अगदी तुमचे मुलंही रेसिपी बनवू शकता, अशी ही एकदम सोपी अशी रेसिपी आहे. मी आत्ता जो चपाती नूडल्सचा उल्लेख केला आहे, ती रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. तीही तुम्ही बघू शकता आणि तीही रेसिपी तुमच्या मुलांना नक्की आवडेल. नक्की ट्राय करा. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या चपाती नूडल्सची रेसिपीची लिंक नक्की शेअर करेन. कुरकुरीत, मसालेदार आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी टी टाईममध्ये, मुलांच्या छोट्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदीच तोंडाला चव नसली तरी ही चटपटीत अशी कुरकुरीत चपाती तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने आपण ह्या चपात्या कट करून घेतलेल्या आहे. आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी इथे तेलही वापरू शकता. पण मी आपल्या स्नॅक टाईमला थोडं हेल्दी असा टच देणार आहे. त्यामुळे मी यात मस्त साजूक तूप घातलं आहे आणि साजूक तुपामध्ये आपण ह्या सगळ्या चपात्या छान मंद आचेवरती जवळपास 5 ते 6 मिनिटं इतकं छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेणार आहोत. लक्षात घ्या, आपल्याला चपाती शक्य तितकी कुरकुरीत अशी परतवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे. कारण आपण जोरात गॅसवर किंवा फास्ट गॅसवर जर चपाती फ्राय करू, तर चपाती जळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंद आचेवरती एकसारखी हलवत आपल्याला ही चपाती छान कुरकुरीत करून घ्यायची आहे. साजूक तूप आपल्या चपातीची चव वाढवतं आणि त्याचबरोबर पाचन सुधारण्यासही मदत करतं. म्हणून आपल्या मुलांच्या आहारात शक्य होईल तितकं तूप, म्हणजे किमान दिवसाला 1 चमचा ते 1.5 चमचा इतकं तूप हवंच. तुम्ही बघू शकता एकदम क्रंची झाले आहेत. आणि हा आहे आपला टी टाईम स्नॅक्स. आजकालच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मुलांच्या पाचनाचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. त्यामुळे आहारात तूप असेल तर मुलांचं पाचन सुरळीत राहतं. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि व्हिडिओखाली एक छोटीशी कमेंट नक्की करा. तुमची छोटीशी कमेंट मला मोटिवेशन देते. हेल्दी खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.